महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरक्षणाचे वारे वेगाने वाहत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत होतो न होतो तोच आता धनगर समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. आझाद मैदान सध्या पिवळ्या वादळाने ओसंडून वाहतंय. हातात पिवळे झेंडे आणि मुखात आरक्षणाची घोषणा. मागणी एकच, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं. मार्च 2026 उजाडलं तरी हा आरक्षणाचा वणवा शांत होण्याचं नाव घेत नाहीये. पण हा लढा नक्की कशासाठी आहे? काय आहेत कायदेशीर अडचणी? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. धनगर आरक्षणाचे तरुण नेतृत्व म्हणून समोर आलेले दीपक बोऱ्हाडे यांनी सरकारची झोप उडवली आहे. गेल्या वर्षी जालन्यात 16 दिवस अन्न पाणी त्यागून उपोषण केल्यानंतर आता बोऱ्हाडे यांनी थेट मुंबईत आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे. जोपर्यंत एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये हायकोर्टाने धनगर समाजाची याचिका फेटाळली आणि या लढ्याला मोठा कायदेशीर धक्का बसला. मात्र समाजाने हार मानलेली नाही. सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी उपोषणं सुरू आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं या घोषणांनी आज संबंध दुमदुमतोय. हायकोर्टाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला कायदेशीर पेच सोडवण्यासाठी आता चेंडू सरकारच्या दरबारात आहे. तर मित्रांनो, हा लढा आजचा नाही. सप्टेंबर 2025 मध्ये दीपक बोऱ्हाडे यांनी जालन्यात ऐतिहासिक उपोषण केले होते. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी स्वतः उपोषण स्थळी जाऊन सरकारचा शब्द दिला होता. मात्र केवळ आश्वासनांवर बोऱ्हाडे समाधान मानणारे नाहीत. जानेवारी 2026 मध्ये त्यांनी मुंबईत येण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले. मात्र हा आवाज दाबणे आता सरकारला शक्य झालेले नाही. काल 16 मार्च रोजी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी हजारो समर्थकांसह बोऱ्हाडे मुंबईत दाखल झाले. सध्या आझाद मैदानावर तणावपूर्ण शांतता आहे. बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती मिळत आहे, तरीही त्यांनी वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिला आहे. धनगर समाजाचा दावा आहे की ते आदिम काळापासून मेंढपाळीचा व्यवसाय करतात. त्यांची एक स्वतंत्र संस्कृती आहे, बोलीभाषा आहे आणि भौगोलिकदृष्ट्या हा समाज आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे. हे सर्व निकष एसटी प्रवर्गासाठी आवश्यक असलेल्या लोकूर समितीच्या शिफारशींमध्ये बसतात असं समाजाचं म्हणणं आहे. सध्या हा समाज महाराष्ट्रात NTC म्हणजेच भटक्या जमाती क मध्ये मोडतो, जो ओबीसीचा भाग आहे. पण धनगड आणि धनगर या शब्दांतील फरकामुळेच आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे अशी त्यांची मान्यता आहे. या तीव्र आंदोलनानंतर सरकार आता बचावात्मक भूमिकेत आहे. सरकारने चर्चेची तयारी दर्शवली असून निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले आहे. ही समिती धनगर आणि धनगड यांच्यातील साम्य आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करेल. मात्र आंदोलकांचा सवाल आहे की आतापर्यंत अनेक समित्या आल्या, पण ठोस निर्णय कधी होणार? एकीकडे न्यायालयीन पेच आणि दुसरीकडे समाजाचा रोष, अशा कात्रीत सरकार सापडत आहे.